नमस्कार, मी जया पाटील बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। तोंडगाव टोल प्लाझावर लावण्यासाठी आणलेली झाडे गेली वाया। NHRचे अधिकारी व टोलचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा, मनसेने घेतला आक्रमक पवित्रा। तोंडगाव टोल प्लाझावर गेल्या अनेक दिवसापासून हजारो झाडे ही वाया गेलेली आहेत। ही झाडे गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी लावण्यासाठी आणलेली होती। ही झाडे लावली गेली नसल्यामुळे या झाडावर करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च देखील व्यर्थ गेला आहे। यामुळे या बाबतीत हलगर्जी करणाऱ्या तोंडगाव टोल प्लाझाचे अधिकारी व NHRचे अधिकारी तसेच ही झाडे लावण्याचा कंत्राट मोंटो कार्लो यांना देण्यात आलेला होता, म्हणून मोंटो कार्लो अधिकारी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरगडे, मनसे शहर अध्यक्ष रवी वानखेडे यांच्यासह मनसे सैनिकांनी केलेली आहे। ग्रामप्रभा 24 न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप अवगण पाटील। जय महाराष्ट्र। मी मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे। आपण पाहता NHRच्या तोंडगाव टोलवर गेल्या 6 महिन्यापासून ते वृक्ष आणून ठेवलेले आहेत। याच्यामध्ये किमान 10 ते 5,000 वृक्ष जळून खाक झाले जळून, आणि हे शासनाचा जो निधी आलेला आहे याचा दुरुपयोग शासनाने जे फंड दिला, निधी दिला, या निधीचा कोणताही उपयोग न करता हे जाग्यावर उभे असताना चांगल्या स्थितीत होते। आम्ही 6 महिन्यापूर्वी पाहिले होते तर हा हिरवागार झाड होतं, पण आज 5 ते 6 महिन्यापासून तिथे जागेवर उभे आणि हे जागेवर वाळून गेले। परंतु यांना NHRच्या अधिकाऱ्यांना व टोलच्या अधिकाऱ्यांना, जो कोणी इथला अधिकारी आहे या टोलवर, यांना लावण्यासाठी दिले असता, परंतु हे लावले नाहीत, तसेच उभे जळून खाक झाले। शासनाने यांना जो सुशोभीकरण करण्यासाठी दिलेलं असताना या भागात आपण इकडे पण पाहू शकता, या भागात पण तशीच झाडे इकडे उभे किमान 5 ते 10,000 झाडे, आणि त्या साईडना पण झाडे आहेत। हे जवळपास बायपास चालू होऊन आज तीन वर्ष होत आहेत। तीन वर्षापासून जो टेंडर निघत आहे आणि हे NHRचे टोलचे जे अधिकारी आहेत याला कोणत्याही प्रकारचं महत्त्व देत नाहीत आणि शासनाचा दुरुपयोग, पैशाचा अपयोग अशा प्रकारे होत आहे। तरी या टोलच्या अधिकाऱ्यावर आणि जो NHRचा अधिकारी आहे या दोघांचं संगनमत आहे। यांच्या संगनमताने इथे चाललेला अपयोग शासनाने त्वरित बंद करावं। हा जर त्याच्यावर कोणत्या प्रकारची जर कारवाई झाली नाही तर येत्या काळात महाराष्ट्र मनसेना तीव्र आणि त्वरित स्वरूपाचं आंदोलन उभे करेल। माझे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरगडे, शहराध्यक्ष रवी वानखेडे।